मागच्या आठवड्यामध्ये अफवा व भीतीपोटी नागरिकांनी आपल्या वाहनामध्ये फुल टँक करून घेतली। त्यामुळे या आठवड्यामध्ये आपण पहिल्या दिवशी बघू शकतो की अनेक पेट्रोल पंपवर शुकशुकाट पाहायला मिळत आहे। एकंदरीत जर का आपण बघितलं तर मागच्या आठवड्यामध्ये ज्या प्रकारे लांबच लांब रांगा आपल्याला पेट्रोल पंपवर पाहायला मिळत होत्या तशा प्रकारचं दृश्य आपल्याला सध्या पाहायला मिळत नाही आणि जवळपास 80% गर्दी ही कमी झाल्याचं बोललं जातं। एकंदरीत आपण बघितलं तर काही इथे जे कर्मचारी त्यांना विचारू की त्यांचा काय अनुभव आहे। आता तुम्ही ते उभ्या दिसत आहे, वाहनाची वाट पाहताय, याआधी असं कधी दृश्य राहत होतं का? नाही ना, आता खूप जास्तच कमी झाली गर्दी. मागच्या आठवड्याची जी स्थिती होती नागरिकांनी 15 ते 20 दिवसाचं भरून घेतलं त्यामुळे ही स्थिती आहे। हो, आधी खूप भरून घेतलं, आता येतच नाही आहे. काय किती म्हणजे बहुतांश ग्राहक किती पेट्रोल घेऊन जात होते? जे 100-500चं टाकत होते तेही 500-500च टाकत होते आणि फुल करत होते गाड्या, यामुळे जास्तच टाकत होते सगळेजण. बहुतांश लोकांनी आपल्या टँक फुल केल्या. हो, फुल केल्या पूर्ण. त्यामुळे मग आता त्यांच्या गाडीमध्ये पेट्रोल असल्यामुळे सध्या ते इकडे येत नाही. हो, आता गर्दी थांबली आहे. किती टक्के गर्दी कमी झाली असं म्हणता येईल? हो, 80% कमी झाली आहे. 80% कमी झालेली आहे. जर सकाळची वेळ आहे, नेहमीच्या वेळेस इथे कशा प्रकारची गर्दी असायची? नेहमी तर ठीकठाक असते, गाड्या चालूच असतात. नेहमीपेक्षा खूप कमी झालं आहे असेल. तर आपण बघू शकतो की अशा प्रकारे पेट्रोल पंपवर आपल्याला शुकशुकाट पाहायला मिळत आहे। आणि महत्त्वाची गोष्ट की मागच्या आठवड्यात नागरिकांनी अफवा आणि भीतीपोटी मोठ्या प्रमाणामध्ये पेट्रोलचा साठा करून घेतला होता। त्यामुळे मग आता त्यांच्या वाहनामध्ये पेट्रोल असल्यामुळे त्यांना कुठेतरी पेट्रोल पंपवर यायची सध्या तरी गरज नाही। त्यामुळे मग जवळपास ही जी गर्दी आहे ही 80% कमी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरामॅन मिथुन आत्मनेसह तुषार कोहळे, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।